नमस्कार, मी लाघवी ओम सावंत अंतर्नाद या विशेष कार्यक्रमात आपल्या मनापासून स्वागत करते। खरं तर कला क्षेत्र हे फार अस्थिर आहे, अनिश्चित आहे। हे आज आलेल्या पाहुण्यांना फार आधी सुमगलं। तीच खूणगाठ त्यांनी आपल्या मनाशी बांधली आणि त्यानंतर प्रवास झाला तो मात्र आजपर्यंत अविरत सुरू आहे। या प्रवासात त्यांनी आपल्याला काय नाही दिले, भावगीत उत्तम दिलं, नाटक, चित्रपट, जिंगल्स, इतकंच काय तर मराठी मालिकांची शीर्षक गीतं सुद्धा फार फार उत्तम अशी शीर्षक गीतं आज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। खरं तर ती मेलोडियस गाणी आजही आपल्या मनात रुंजी घालतायत। इतकं सगळं वर्णन केल्यानंतर मात्र आजच्या पाहुण्यांचं नाव सांगण्याची खरंच गरज आहे का? तर अर्थातच नाही, कारण या वर्णनातून मात्र हे नाव अवघ्या महाराष्ट्राला किंबहुना देशाला सुपरिचित आहेत। ज्येष्ठ संगीतकार आणि अशोक पत्की। पत्की काका, तुमचं अंतर्नाद या कार्यक्रमात मनापासून स्वागत। नमस्कार, थँक्यू। या मुलाखतीची सुरुवात तर गद्यातून होऊच शकत नाही। गप्पा तर रंगणारच आहेत, पुढे 1 तास आपण खरं तर गप्पा मारणार आहोत। नक्की। पण सुरुवात अर्थातच गाण्यांनी। माझ्या आवडीचं एक भावगीत आहे, ते पहिलं ऐकवतो। येस। केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर। क्या बात आहे, ही कमाल आहे। थँक्यू। आणि ही कमाल काही सहज जमणं अवघड आहे, हे काही सहज झालेलं नाही आहे। हे बाळकडू कुठेतरी अगदी बालपणापासून मिळत आलेलं आहे। याची सुरुवात कुठे झाली? याची सुरुवात इंदोरमध्ये याची मुळं सापडतात की कांदेवाडीत? कांदेवाडीत म्हणेन मी, कारण बाकीचं ते ऐकलं होतं इंदोरबद्दल आईच्या घरचं, तर तेव्हा आई इंदूरची आमची। अच्छा। तर त्यांच्या घरात मैफिल विफिल यायच्या, पण आई सांगायची तेवढं ऐकायचं, कानावरनं काय गेलं नव्हतं। पण जे कानावरनं गेलं किंवा प्रत्यक्ष पाहिलं ते कांदेवाडीमध्ये गिरगावात। आणि ती 5-6 पथकं होती बँडवाल्यांची। त्यांची रोज सकाळी रिहर्सल चालायची, म्हणजे 8 ते 9 तुझा बँड पथक, 9 वाजता 9 ते 10 माझं, 10 ते असं ते नवीन नवीन गाणी बसवायचे। तर माझं आपलं काय आहे, इकडून तिथे जायचं, तिथून तिथे जायचं, आणि एवढंच उद्योग असायचा मला तेव्हा। तर मागाहून मला कळलं की म्हणजे हार्मोनियमचे मला सूर ऐकू यायला लागले बाजूच्या जागेमधून। तेव्हा चाळ पद्धतीचे सगळं असायचं, दरवाजे उघडे वेगळे असं सगळं। तर तिथून आवाज यायला लागल्यावर मी म्हटलं कोण हार्मोनियम वाजवत आहे, म्हणून मी हळूहळू डोकावून बघितलं तर कोणतरी गृहस्थ काहीतरी वाजवत आहे। मला म्हणाले ये बसवलं मांडीवर, आणि ते त्यांचं काम करायला लागले। तर ते होते बाबूजी, म्हणजे सुधीर फडके साहेब। हे मला आईने सांगितलं, बाबाने, आपल्या बाजूला कोण राहतं माहिती आहे का? सुधीर फडके। म्हणजे ते सुद्धा पहिलं पिक्चर मला मिळेल किंवा असं, ते त्यांचाही तो स्ट्रगलचा काळ होता। तर मुंबईमध्ये गेल्यावर काहीतरी होईल, तर म्हणून आले होते। तर मला आई सोडून जायची त्यांच्याकडे, मी जरा दळण घेऊन येतो किंवा भाजी घेऊन येतो, ह्याला जरा सांभाळावं। तर ते जे संस्कार म्हणजे सूर माझ्या कानामधून वरून गेले, तर त्याचा खूप फायदा झाला, म्हणजे असं मला वाटतं। चांगलं संगीत ऐकायला मिळालं, माणसं मला जी भेटली ना, ती एकापेक्षा एक चांगली भेटली। कारण तेच वय असतं तुमचं की तुमच्या कानामध्ये काय सूर जातात किंवा माणसं कशी भेटतात, तसा तो माणूस त्या दिशेला जात असतो। तर ते होऊ नये म्हणून, पण चांगली माणसं मला भेटली। म्हणजे मग हळूहळू मोठा झालं तसं मला शामराव कांबळे अरेंजर, अनिल मोहिले,
अरेंजर, अरुण पडवाल अकॉर्डियन वाजवणारे, हे इथून सुरुवात झाली आणि शिकायला मिळालं त्यांच्याकडनं. तेव्हा आजच्यासारखं नसायचं की आपलं गोपीत राखून ठेवा, म्हणजे स्पष्ट बोलणं नाही, किंवा हल्ली तुला काय शिकवायचं रे, असं असतं ते, कळलं की नाही, आपल्यापुरतं ठेवायचं. पण तेव्हा ती माणसं चांगली होती. तशी तुम्हाला माणसं चांगली मिळत गेले की पुढे जात राहता तुम्ही. खरंय, कारण आपण फक्त मांसाचा गोळा असतो, त्याला आकार देणारी आसपासची प्रकृती असावी लागते आणि ती प्रकृती तुम्हाला अगदी बालपणापासून लोकांनी प्रेम केलं माझ्यावर, म्हणजे आजपर्यंत करतायत, म्हणजे ह्या वयात सुद्धा, की काय गोड देता हो चाली. एक तर मेलोडी असते माझी गाण्यामध्ये, प्रत्येक गाणं मेलोडियस असतं. ते म्हणजे ऐकल्यावर ते गुणगुणावंसंच वाटतं. ते म्हणतात मी तुझ्याकडनं निघालो ना गाणं ऐकून, माझं दिवसभर तेच चाललं होतं. अशा लोकांच्या प्रतिक्रिया असतात. पण कांदेवाडीतले पत्की काका नेमके कसे होते? श्रीखंडाचा डबा आणायला सांगितल्यावर शो बघून यायचे चित्रपटाचा, म्हणजे काय तो? नाही, संगीताची आवडच असल्यामुळे, आणि शंकर जयकिशन भयंकर आवडीचे माझ्या, जे तुमच्या शाळेसमोरच राहायचे. म्हणजे मला आता काय झालं होतं, माझं शिक्षणामध्ये लक्ष कमी. तर आम्ही तेव्हा आमचे काका होते, त्यांची बदली झाली नागपूरला, तर ते फ्लॅट खाली होता. तर त्यांनी बाबांना सांगितलं, अरे तू कांदेवाडीत त्या चाळीत राहतो, त्याच्यापेक्षा किंग सर्कलला येऊन राहा माझ्या, कारण मी केव्हा परत येईन माहिती नाही. त्यांचं लग्न पण तेव्हा झालं, तेव्हा नव्हतं. तर आम्ही किंग सर्कलला आलो. अशोक अभ्यासाकडे जराही बघत नाही, किंवा पुस्तक चाळत पण नाही, एवढं म्हणजे हे असायचं. तर आईने म्हणजे बाबांना सांगितलं, हो तुमची ती बहीण आहे ना, ताई आत्या, अच्छा, तर तिच्याकडे ह्याला ठेवा, कारण तिला 7 मुलं. अच्छा. आणि एकापेक्षा एक हुशार, सगळे व्यासंगी. अरे म्हणजे काय, आज हुद्द्यावर सुद्धा ते मोठ्या मोठ्या ठिकाणी आहेत, कळलं की नाही. तर काहीतरी 100% ने 50% ने 10-20% जरी अशोकला मिळालं, बाबा गोडी लागली अभ्यासाची, तर ते बरं ना. हा काय करणार पुढे, काय करणार, असं ते सगळ्यांचा प्रश्न असायचा नातेवाईकांचा. तर मला त्यांच्याकडे ठेवलं, ताई आत्याकडे, शिवाजी पार्क रोड नंबर 5. अच्छा. तर एक दिवस मी असं गॅलरीमध्ये चहा पित होतो, तर मला असं कोणतरी जयकिशनसारखा माणूस दिसला. ओके. आणि तर मी म्हटलं, अरे, तर म्हणजे चौकशी केल्या, आत्याला विचारलं, आते भाऊ ते सगळे, ते म्हणाले, म्हटलं अरे तो जयकिशन का समोर आपल्या राहतो? ते म्हणाला, हो का, म्हणजे काय किंमत नसल्यावर. म्हटलं का? अरे देव आहे तो, देव म्हटलं. आणि रोज सकाळी मी त्याला त्याचं दर्शन घ्यायचं. म्हणजे मला एक साधारण कळलं होतं, 10 वाजता तो खाली उतरतो, गाडी आपली हे करून, हातामध्ये एक सिगरेटचं डबा यायचा, त्या फायफायचा, शास्किनचा आपण सूट, आणि त्याच्या आणि एक रुबाब होता ना, कुरळे केस, राजस माणूस. तर तो 10 वाजता साधारण उतरतो. हे कारण माझी शाळा 11ची, ते गोपी टँक म्हणून होती तिथे अल्ट्राच्या बाजूला. तर तिथे ते सगळं होतं. तर प्लॅनिंग माझं सगळं सेट होतं. तर आणि तो दादर जो भाग होता ना, सबन शिवाजी पार्क म्हण, दादर म्हण, कबूतरखाना म्हण, हे ते सबन पोर्तुगीज चर्च त्या बाजूला होतं. तर ते सगळे कुठे ना कुठेतरी एखादा म्हणजे सी रामचंद्र शिवाजी पार्कचे, बाबूजी तेव्हा मोठे प्रस्थापित झालेले ते शिवाजी पार्कचे. त्याच्यानंतर इथे प्रभाकर कारेकर, सीमादेव, त्यांची बहीण उषा किरण, आशा भोसले, ती टॅक्सी पकडायला रोडपर्यंत यायची आणि तिथून टॅक्सी, हे सगळं बघितलं. ह्याची डोळा म्हणतो आपण. अरे खरंय. आणि त्या वयात हो, म्हणजे काही हे ना. आणि इथे शाहू मोडक म्हणून असायचे, कृष्णा विष्णाचं काम करायचे बघ, कुरळे केस बी, कुमार शाहू म्हणून इकडे असायचे. म्हणजे वहिदा रेहमानवर तो गाईड चित्रपट केला, तिचा नवरा झाला होता तो कुमार शाहू. असे ते सगळे माणसं, म्हणजे कलाकारांचंच माहेरघर म्हटलं पाहिजे, असं सगळा तो प्रकार होता. आणि त्यांना बघितलं तरी तृप्त व्हायचं, म्हणजे पुढं. आणि ह्यांच्याबरोबर पुढे जाऊन आपली ओळख होईल, मी त्यांच्याबरोबर काम करेन, किंवा कधी वाटलं पण नव्हतं, ते सगळं करायला मिळालं मला. तो एक वेगळा आनंद होता.
पण हे करायला मिळणं हे काही सोपं नव्हतं. कष्ट होते ह्याच्या मागे. हो म्हणजे याच्या मागे प्रचंड जिद्द होती, अविरत मेहनत होती. यावर तर मी येणारच आहे. पण आपण अल्ट्रा सोसायटीत आता जाऊया. ती शाळा त्या बाकावर जेव्हा वर्गात एखादा तास चालू असायचा, तास संपल्यानंतर दुसऱ्या बाई वर्गात येईपर्यंत बाकावर गाणं चाललेलं असायचं. तो सगळा माहोल काय होता तेव्हा. तर म्हणजे पत्की काका फेमस होते एकदम, सगळ्या वर्गात एवढी एवढीशी पोरं अशोक गाणं म्हणणं चालू. आणि मला फायदा काय झाला होता माहिती आहे आत्याकडे ठेवण्याचा. 6 थिएटर्स बाजूला, कोहिनूर, प्लाझा, रिवोली ह्या साईडला दादरला, श्री सिनेमा, अच्छा, आणखीन दादरला आणखीन काहीतरी होतं, सिटी लाईट होतं. असं ते 5-6 सगळे थिएटर्स बाजूला. आणि 5 आणे तिकीट होतं तेव्हा. अच्छा, 5 आणे, 10.5 आणे आणि बाल्कनी ₹1.20. पण तेव्हा एवढे पैसे मिळायचे? नाही हो, माझ्याकडे नसायचे, पण कोणतरी आपण देतो बाहेर जाताना. लहान मूल दिसलं की हातात ठेवलं, ₹2 तसं. म्हणजे ₹2 म्हणजे किती झाले? 4 पिक्चरचे झाले माझे 5 आण्याच्या हिशोबाने. तेव्हापासूनची बचत करायची ते बचत आहे. त्याच्यानंतर मला खरी मदत झाली ती म्हणजे बहिणीमुळे झाली. ती छान गायची. तुमची धाकटी बहीण मीना पत्की म्हणून. तर वडिलांची नोकरी गेली मध्ये, आणि आता घर चालवायचं म्हणजे काय वगैरे थोडंसं हे झालं. तर वडिलांच्याच मित्रांनी सांगितलं, अरे तुझी मुलगी इतकी छान गाते, म्हणजे डिट्टो लताचे म्हणजे हरकती सगळं आहे रे तिच्या घरात, तू जाऊन भेट तरी संगीतकारांना. आणि मग तिथून सुरुवात झाली. ह्यांना बाबूजींना ऐकव, ह्यांना ऐकव, त्यांना ऐकव करत. आणि मी आपला एक बॉडीगार्ड म्हणून त्यांच्याबरोबर असायचो बहिणीबरोबर. कारण तिचं वय 13 आणि मी 15 वर्षाचा. 2 वर्षाचा. पण मोठा ना पण, म्हणजे कोणतरी आहे बाबा. तर तेच कराय. आणि तिथून मला बघता आलं जवळून रेकॉर्डिंग म्हणजे काय, किंवा टेक म्हणजे आपण बॉम्बेला म्हणून तिथे रेकॉर्डिंग स्टुडिओ होता, फेमसला होता, ताडदेवला फिल्म सेंटर होतं. हे सगळीकडे तिच्यामुळे मला जाता आलं आणि जवळून बघण्याचं आलं सगळं. शंकर किशन कसं काम करतात, मदन मोहन कसा काम करतो, लक्ष्मीकांत प्यारेलाल कसं, हे सगळं बारकाईने बघता आलं. म्हणजे हा असं काहीतरी वाजवतो, म्हणजे ते टुक्कू टुक्कू आवाज येतो. मग मी ढोलक विकत घेतलं, हे केलं. असं ते थोडं ₹10, ₹15 तेव्हा मिळायचं. पण मला हार्मोनियम विकत घ्यायची होती. अच्छा. कारण म्हटलं आपण संगीताकडे समजा वळणार, पुढे काय होणार ते मलाही माहिती नव्हतं, पण आवड असल्यामुळे कुठेतरी ते खुणावत होतं. हां, की मला काहीतरी वाजवता आलं पाहिजे ना, उगी बघण्यामध्ये आयुष्य जाणार म्हटलं. तर मी माहिती काढली. तर म्हणाले साधारण म्हणजे अगदीच कमीत कमी ₹50 मिळते हार्मोनियम. तर म्हटलं ₹50 म्हणजे बरं. तर हळूहळू जमवायला सुरुवात झाली. 1 आणा, 2 आणे, 3, 16 आणे म्हणजे ₹1 असं ते गणित होतं तेव्हाचं. तर जे काय मिळते ते. आणि रोज आपलं वाजवून बघायचं किती आवाज आहे, त्याच्यावर ठरव ₹50 झाले असतील का. तर असं करत करत झालं. एकदा वाटलं म्हणजे मला जड झालं. हो, जड झालं म्हणजे एवढं म्हटलं सहज झालं. पण म्हणून ते फोडलं, ते मातीचं होतं ते. तर ₹36 काहीतरी 8 आणे निघाले. ₹36 घेऊन गेलो. म्हणजे गाडी भाडं गेलं. ₹35 आपण धरूया, माझ्याकडे राहील. तर मी म्हटलं जाऊया तर खरं काय कळेल आपल्याला, सेकंड हँड एखादं मिळेल की कोणी वाजवलेले. तर ते हरिभाऊ विश्वनाथ म्हणजे दादरला मोठं दुकान आहे वाद्यात, आजही आहे. स्टेशनच्या अगदी समोरच आहे बाहेर पडल्यावर. तर त्यांच्याकडे गेलो मी. ते आता जे आहेत उदय देवाणे म्हणून, तर त्यांचे बहुतेक वडील असतात. तर म्हटलं हो पेटी एक पाहिजे, अगदी स्वस्तातली स्वस्त अशी. तर म्हणाले बरं, अरे काढ रे ती पेटी म्हणून त्या मुलाला सांगितलं त्याने. त्याने वरून माळ्यावरून पेटी काढली आणि ठेवली. ते म्हणाले ₹50 किंमत आहे, अगदी कमीत कमी, म्हणजे ह्याच्या खाली नाहीच आहे. तर म्हटलं माझं बजेट नाही हो एवढं, माझं ₹35 बजेट आहे. नाही म्हणणार तुला, खरं ते सांगतो मी. तर म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं जमा झाले की परत येतो म्हणून असं रडवेला चेहरा घेऊन उतरणार दुकानातून, एवढ्यात पाठीवर हात ठेवला. म्हणाले घेऊन जा. क्या बात आहे. हो.
तुझं सगळं बघितलं आणि तुझं त्याची आवड तुझी संगीताची हे सगळं बघून मलाही वाटतं की तू घेऊन जा, चांगला रियाज कर आणि मोठा हो. हे त्यांचे आशीर्वाद होते. म्हणजे ती लोक तेव्हा तेव्हा ते म्हणजे हे होतं, पहिला पैसा नव्हता. तर ते त्याच्यामुळे ती 35 रुपयाला पेटी मिळाली मला. अच्छा 35ची आणखीन एक गंमत आहे म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये. अच्छा ती एक 35ची पेटी झाली. त्याच्यानंतर मी जरा वाजवायला लागलो. सुमनताईंची ओळख झाली. हे मागून सांगतो सगळं. तर तेव्हा माझ्याकडे 150 रुपयाची पेटी आली. ती एक होती. अच्छा पण म्हटलं स्केल चेंज आपल्याकडे नाही आहे. तर त्याची किंमत होती 350 रुपये. ओके परत 35 आकडा आला. 35 आला आकडा. तर ती लक्ष्मीकांतनी मागवली मला. अरे तुझ्याकडे पेटी असली तर लक्ष्मीकांत फेरायला आले की तर जरा आमची रिपेअरिंगला चालली आहे. तर एक मला पॅरेभाईकडे काहीच नाही इन्स्ट्रुमेंट. तर ती माझी देऊन टाकली. खरं म्हणजे 450ची ती पेटी होती. अच्छा तर महिना झाला, 2 महिने झाले, परत देण्याचं नावच नाही. मी म्हटलं अरे बहिणीलाच म्हटलं, मीना त्यांच्याकडे गायची. तर म्हटलं अगं विचार ग काय झालं म्हणून. तर म्हणाले तुला बोलवलं, ते द्यायला तयार नाही, तुलाच बोलवलं ते म्युझिक रूमवर. म्हणून मी एक दिवस गेलो होतो. ही गर्दी सबन. तेव्हा ते टॉपला होतं लक्ष्मीकांत फेरेलाल. तास गेला, 1.5 तास गेला. तेवढ्यात मग एक जण आला, कावस काका म्हणून. क्या म्हटलं हार्मोनियम नहीं मिलेगा तुम. अरे म्हटलं का नाही म्हणणार, माझी पेटी नाही मिलेगा, प्यारे भाईने बोलाय. तर त्यांना इतकी ती आवडली होती. तर ते म्हणाला ये लो 350 रुपये माझ्या हातात ठेवले. परत 35. हो बरोबर झालं ते झालं. मैं मतलब मेरे को बेचना नहीं तो ये सेकेंड हैंड हो गई ना अभी. 450 का तू लिया था, मैं 350 ज़्यादा ही दे रहा हूँ म्हणून 350 ते झालं. त्याच्यानंतर आता हरिभाऊनी सगळ्यांना म्हणजे ते लिटल चॅम्प जेव्हा आलं तेव्हा प्रत्येकाला त्यांनी काही ना काहीतरी भेटवस्तू दिली. अच्छा म्हणजे आर्य आंबेकर आहे म्हण किंवा ते वैशंपायन आहे, प्रथमेश आहे. प्रत्येकाला तंबोरा पाहिजे, तुला तंबोरा घे, तुला हे पाहिजे हे घे, हार्मोनियम पाहिजे, तंबोरा पाहिजे, का जे काय आहे. तर त्याच्यावर आम्हालाही त्यांनी हे घेतलं. मला हार्मोनियम दिले. त्याची किंमत 35,000 रुपये. अरे बापरे 35 आकडा काही सुटत नव्हता. त्याच्यानंतर अवधूत गुप्तेला त्यांनी एक पेटी दिली, स्वप्नीलला दिली. अशा सगळ्यांना त्यांचे जे आवडीचे जवळचे होते त्यांना सगळ्यांना. तर असा हा 35चा आकडा माझ्याबरोबर कंपनी देत आहे मला अजून. खरं आहे. आणि 35च्या आकड्यातून बरीच काही किमया घडत गेलेली आहे. अगदी जिंगल्सपर्यंत हा सगळा प्रवास येऊन ठेपलेला आहे. जेव्हा अशोक पत्की यांनी खऱ्या अर्थानं या पेटीवर बोटं वाजवायला सुरुवात केली तेव्हा मात्र एक चिमोटे गृहस्थ आयुष्यात आले, ज्याने एका महिन्यात अनंत काळाचं सगळं काही देऊन टाकलं. त्यांचं काय म्हणजे आयुष्यात आज त्यांचं मोल करावं तेवढं अमूल्य आहे. केव्हाही पेटी तर आणली घरी, आता शिकवणार कोण, काहीतरी नॉलेज मिळालं पाहिजे ना. तर म्हटलं माहिती काढली. म्हणजे तर म्हणाल मनोहर चिमोटे, पंडित मनोहर चिमोटे, ग्रँट रोडला क्लास आहे त्यांचा, त्यांच्याकडे जा बघ काय तयारी होईल. नाही तर मी शोधत करायचो. तर म्हटलं ह्याला का पेटी वाजवणं म्हणत नाहीत. तर मग गेलो मी ग्रँट रोडला, त्यांचा क्लास होता तिकडे. तर म्हटलं मला पेटी शिकायची. तू कधी शिकला आहे का. म्हटलं नाही पहिलीच वेळ. बरं तर तू कुठे राहतो वगैरे माहिती आहे का. म्हटलं मी खारला राहतो. तर म्हणाले माझी 30 रुपये महिन्याला फी आहे, आठवड्यातून 2दा. आणि बघ तुला कसं काय जमतं शाळा वेळा सांभाळून. म्हटलं बरं. घरी आलो, आईला पटवलं पहिलं म्हणजे. कारण बाबा तर फाडकन नाहीच म्हणून तुला हे शिकायचं का, चांगलं काहीतरी कर, मोठा हो, बँकेत लाग, हे तेव्हाचं म्हणजे ते ठरलं. म्हणजे पेन्शन मिळणार हे ते सगळं सरकारी. हां सरकारी. तर मी आईला पहिलं मस्का लावायचा, आई सांग ना गं. कारण काय पासाचे पैसे परत 10 रुपये धरूया आपण, ते लागणार होतं. म्हणजे 30 आणि 10 40 झाले. मला भूक लागली तर कुठे 5,000 रुपये खिशात पाहिजे म्हणून असं ते सगळं. तर आईने बाबांना पटवलं. अहो तो इतका म्हणतोय तर करून दे ना त्याला. 1 महिना गेलो मी चिमोट्यांकडे. आता दुसरा महिना सुरू होणार, तर त्याच्या आधी त्यांना 30 रुपये दिले. ते म्हणाले थँक्यू, आता तू उद्यापासून येऊ नको. अरे म्हणजे असं म्हटलं काय झालं, चुकलं का काय माझं.
ते म्हणे तुझं काही चुकलं नाही, मी आता क्लास बंद करतो आहे. आणि ते राहायचे वसईला, वसईहून ग्रँट रोडला ये, ऑफिस टाईममध्ये गर्दी. तर म्हणून म्हणाला आता झेपत नाही वयाप्रमाणे, तर मी वसईलाच माझा क्लास सुरू करेल, तुला जमणार नाही शाळा वेळा सांभाळून सगळं. तर हां, तर म्हटलं हो. पण पाठीवर हात मारला आणि म्हणाले तू 1 महिना माझ्याकडे आलास पण वर्षाचं काढून घेतलंस. त्यांना कळत होतं किती म्हणजे तयार आणि पाण्यासारखं सगळं. तर ते माझं शिक्षण केवढं, तर तेवढं 1 महिन्याचं. तेव्हा वय काय होतं म्हणजे साधारण 20-22. म्हणजे तरुण ह्याच्या हो, आपण म्हणतो ते आता तसं. आणि तिथून मग सुरुवात झाली असं. मग सुमन कल्याणपूरला पेटीवाला कोणतरी पाहिजे असं. अच्छा. तर मी म्हटलं ती खारलाच राहणार आहे परत, देव कसं घडून आणतं सगळं, तर तू जाऊन भेट तर खरं त्यांना. अच्छा. ते सांगितलं कोणी? मित्रांनी, म्हणजे शाळेतले मित्र. अरे असं ऐकलंय की सुमनताईंना कोणतरी पेटीवाला पाहिजे. कारण काय झालं होतं, बाळ पार्टे म्हणून त्यांच्याकडे वाजवायचा. तर बाळ पार्टे कल्याणजी आनंदजीकडे गेला अरेंजर म्हणून, आणि ही जागा खाली झाली, तिथे मी गेलो. आणि कल्याणजी आनंदजीकडे जे होते लक्ष्मीकांत पेरेला, त्यांना पहिलं पिक्चर मिळालं होतं पारसमणी. असं ते सवन चक्र म्हणतो ना आपण, चक्रव्यूह, तसं ते झालं होतं. आणि त्याच्यामुळे मी सुमनताईंकडे गेलो. म्हणून काय वाजवतं म्हटलं, लाईट वाजवतो, मला क्लासिकलचं एवढं नॉलेज नाही म्हटलं, तर लाईट वाजवून दाखवा काही. मग शंकरजी किशनचीच गाणी म्हणे. कोणतं वाजून दाखवलेलं आठवतात? सगळं खुश झालं माझ्यावर. म्हणाले तुम्ही आता आमचे मॉनिटर. म्हटलं म्हणजे तुम्ही आता मला सितारवाला पाहिजे, ढोलकवाला पाहिजे, तबलेवाला पाहिजे, जो कोण आहे ते तुम्ही आणून द्यायचं, फ्लूटवाला म्हणा. आणि ते सगळे तुम्ही 6 म्युझिशियन गोळा करा. मग आपण इंडियामध्ये सगळे जे आहे, बेंगलोर आहे, कलकत्ता आहे, मद्रास आहे, ते आपण प्रोग्रामला सुरुवात करूया. म्हटलं बरं. आणि अशी सुरुवात झाली. हार्मोनियम विकत घेतली, खऱ्या अर्थानं रेकॉर्डिंग सुरू झालं. त्यानंतर मात्र चित्रपट, नाटक, मालिकांची शीर्षक गीतं, इतकंच काय तर जिंगल्सपर्यंतचा हा सगळा प्रवास येऊन ठेपला. पहिल्या चित्रपटातलं रेकॉर्डिंग कुठलं होतं आणि तो किस्सा काय होता? मला जो पहिला चित्रपट मिळाला तो त्याचं नाव होतं पैजेचा विडा. अच्छा. तर तोही असाच मिळाला. म्हणजे आम्ही एक रेकॉर्डिंग केलं होतं रेडिओचं. त्याच्यात 5 गाणी होती. कारवा चालला म्हणून त्या टायटल होतं त्याचं. 5 गाणी केली आणि शांतारामच्या घरी कॅसेट बिसेट मिळायच्या ना, तर ऐकाय बसलो होतो. एवढ्यात एक टॅक्सीतून 2 नवरा बायको उतरले आणि नांदगावकरच्याच घरातच आले. या 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 म्हणून शांतारामनी स्वागत केलं त्यांचं. आणि ती म्हणाली मी बसू शकते का, तुम्ही काय काम करताय? ते म्हणे काम नाही, ऐकतो आहे आम्ही, आज रेकॉर्डिंग केलं. तर मी पण ऐकू का म्हणून बसली. ती मधुमालती तिचं नाव, ती प्रोड्युसर होती. तर ऐकलं आणि म्हणे कोणाचं म्युझिक आहे? ते म्हणायला हा काय अशोक पत्की, खूप छान आहे, गोड गाणी आहे वगैरे वगैरे. मग तिने एक बॅगेतून कागद काढला, तो शांतारामच्या हातात ठेवला. ॲग्रीमेंट होतं ते की माझा तो पिक्चर ती पैजेचा विडा करतो आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही गाणं लिहिणं, त्याच्या मोबदला म्हणून एवढे पैसे, सगळं ते असतं ते. तर ते झालं आणि दुसरा कागद फाडून टाकला. म्हटलं हे काय केलं तुम्ही? म्हटलं. ते म्हणाले आम्हाला संगीतकार आमचा इथेच मिळाला आहे. म्हटलं कोण आहे? तुम्हीच आहेत म्हणाले. आम्ही नाहीतर शांताक्रूजला जाणार होतो कोणाला साईन करायला. अच्छा. तर मग ही एवढी छान छान गाणी ऐकल्यावर आम्ही कशाला कुठे जातो, तुम्ही साईन करा याच्यावर म्हणून माझी असा पहिला चित्रपट मिळाला. त्याच्यानंतर नाटकाचं सांगतो मी. सिनेमा मी साधारण 140 केले. कळलं की नाही? वेगवेगळ्या तऱ्हे. त्याच्यानंतर नाटकाकडे अभिषेकींबरोबर मी अनेक वर्ष होतो. मी सहाय्यक होतो. तर साधारण 20-22 वर्ष तरी होतो. तर पुष्कळ त्यांच्याकडनं शिकता आलं. बाजूला वसंतराव देशपांडे बसले आहेत, प्रसाद सावकार बसले वगैरे वगैरे सगळे. आणि
काय शिकवतात, कसं शिकवतात, क्लासिकल म्हणजे काय, लाईट म्हणजे काय, तान म्हणजे काय, बोलतान म्हणजे ते सगळं शिकता आलं मला त्यांच्या बाजूला बसून. आणि मला पहिलं जे नाटक दिलं आटपाट नगरची राजकन्या हे पण त्यांनीच दिलं. गोवा इंदूचं 25 वर्ष झाले म्हणून त्यांनी नाटकं काढली होती 3, नटसम्राट, मीरा मधुरा आणि आटपाट नगरची राजकन्या. अच्छा. तर त्यांनी सांगितलं की ते बालनाट्य आहे ना ते अशोकला द्या. कोणी सांगितलं अभिषेकेनी, रामकृष्ण नाईकांना, जे गोवा इंदूचे मुख्य होते. ते म्हणे का रे, तो जे तुडतुड तू काय करत चालू असतं ना त्याचं, ते इतकं गोड असतं, म्हणजे छान असतं, मला आवडतं म्हणाले अभिषेके. तर हे नाटक त्याला ते करून दे जरा. आणि बालनाट्य आहे, फसला तरी फसलं असं, पण आम्ही आहो सांभाळणारे असं. आणि ती 8 गाणी होती, इतकी गाजली ती. आणि कोणती मीना नाईक बालनाट्य करायचे तेव्हाचे जे बालनाट्य करणारे होते माणसं, पुरस्कार पण जाहीर झाले. हो. तर ते सगळ्यांना इतकी आवडली आणि माझा नाटकामध्ये प्रवेश झाला. गोवा इंदूची 18 नाटकं केली, सुधीर भटांची 70 नाटकं केली. आणि इतकं म्हणजे तिथे पण 400-500 नाटकं केलेली आहेत मी. म्हणजे पणशीकरांचं असेल, मोहन वाघांचं असेल, एकही कंपनी नाही अशी की मी केलेलं नाही. पण जास्त गाजले ते अर्थातच प्रशांत दामलेंबरोबर. प्रशांत दामले, कारण गाणं आहे ना शेवटी, बाकीच्याला काय बॅकग्राऊंड म्युझिक असायचं. हो. पण त्याचंही कौतुक झालं आहे माझं, गांधी विरुद्ध गांधी वगैरे असं लोकांनी. तर प्रशांत असला की गाणं पाहिजे हे सुधीर भटांचं आग्रह असायचा. आणि त्याच्यामध्ये छान छान गाणी करता आल्या मला. एका लग्नाची गोष्टीचं मला तर जास्त आवडतं, म्हणजे मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. अरे वा, मला सांगा. खरंय. आणि त्याच्याच पुढे जाऊन जेव्हा एका लग्नाची पुढची गोष्ट होते तेव्हा मात्र तो ट्रॅक बदलतो. तर कथानकाप्रमाणे सगळं बदलावं लागतं. त्याच्यानंतर प्रशांत आज सुद्धा म्हणजे कोणतं ते नाटक त्याचं साखर खाल्लेला माणूस, तर त्याचा सूर हसण्या गाण्या इतकं म्हणजे त्याच्यावर काम. आणि लोकांना आवडतं. त्याच्यावर माझ्या हिशोबाने 80-82 गाणी झालेली आहेत प्रशांतची नाटकातली. अरे वा, कळलं की नाही. तर असं ते प्रकार जे आहे म्हणजे नाटकाचं झालं. त्याच्यानंतर टी व्हीची सिरियल्स खरं. जेव्हा आपल्या भारतामध्ये टी व्ही नव्हता, तो आला 72मध्ये, 1972. आणि सई परांजपेचा एक दिवस मला फोन आला की अशोक मी एक सिरियल करते दूरदर्शन. तर म्हटलं म्हणजे काय करताय. ते म्हणाले एक कथानक असतं, त्याचे एक 13 भाग. तेव्हा तर सांगतं 13 भाग चांगलं असेल सब्जेक्ट 26 भाग, आणि अति चांगलं असेल तर 52 भाग, आणि बंद करायचं. आता कसं वर्षानुवर्ष चालू असतं, पण तेव्हा नाही, 13 भाग बस. आता त्याचा जीव संपला आता कथानकाचा, असं ते सगळं गणित असायचं. तर ती पण मी गेलो तेव्हा टायटल सॉन्ग नव्हतं, म्युझिक असं ऑर्केस्ट्रा वगैरे असं, अशी 2-3 तिच्यावर केली. आणि एक दिवस राजदास साहेबांचा डिरेक्टर फोन आला, अशोक उद्या सकाळी 11 वाजता मी तुमच्याकडे यायचं म्हणतो आहे, तुम्ही असणार का घरी. म्हटलं हो या ना. म्हटलं काय हो. नाही मी एक मराठी सिरियल. अरे म्हटलं आता एक मराठी सिरियल असा. दुसऱ्या दिवशी आले ते माझ्यासमोर पेपर पेटीवर ठेवला. म्हणाले हे गाणं आहे. मी जे गाणं म्हटल्यावर मला इतका आनंद झाला. आणि सिरियलचं नाव आहे गोट्या. हो, बीज अंकुरे अंकुरे. ते आज सुद्धा लोकांना आवडतं, आठवतं, सगळंच आहे ना काका. ते थोडं ऐकवतो. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे
ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. हे बियाणं रुजत गेलं आणि पाहता पाहता त्याचा वटवृक्ष झाला. अरे काय खरं खरोखर. आणि हा वटवृक्ष बहरताना मात्र खऱ्या अर्थानं आम्ही साक्षीदार होतो. अवघा महाराष्ट्र होता. केवळ राजाश्रयच मिळाला नाही तर लोकाश्रय सुद्धा तितकाच मिळाला. राजाश्रयाबरोबर राष्ट्रीय पुरस्काराची थाप सुद्धा मिळाली. हे बीच रोता रोता त्याचा वटवृक्ष झाला. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी जिंगल्सचा सुद्धा तितकाच समावेश होता. जिंगल्स हे गाणं म्हणून पाहायला लागलं. मग ते झेंडूबाम असू दे, निरमाची ॲड असू दे. याचा ही आयडिया कशी काय सुचली की म्हणजे जिंगल्स आपण करावे? तो प्रकार हा आपल्यासाठी फार नवा होता. नाही, करावे असं नसतं. ही प्रथा जुनी आहे म्हणजे. पण मी आल्यामुळे काय झालं, लोकांच्या मनात ती जिंगल गाण्यासारखी रुजू लागली. कळलं की नाही? कारण मेलोडी परत. हो हो. नाहीतर काय नाही, स्कूटरचा आवाज काढला आणि तेल विकलं असं ते लक्षात राहत नाही. पण माझं कसं काही असलं तरी मी ते मेलोडीमध्ये गुंफायचो आणि ते लोकांना लक्षात राहायचं. आता बरं 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद आणि 1 मिनिट असं त्याचं ड्युरेशन असतं. तर 10 सेकंदमध्ये कसले विडीवाले, सिगरेटवाले, पानवाले, तंबाखूवाले असे असायचे. मग जरा चांगली माणसं, जरा चांगले, मग साड्या घेणारे आणखीन 30 सेकंदाचं करूया. म्हणजे दादरला आज जी सगळी दुकानं आहेत ना, लाजरी, बावरी, सावरी, सगळे ती त्याची जिंगल मी केलेली आहे. पानेरी पण कळलं की तर चालूच असायचं म्हणजे. तर माझं एक 10 सेकंदाचं ऐकवतो. म्हणजे 10 सेकंदामध्ये सगळं. आणि त्यांना काय पाहिजे असतं, माझं नाव 10 वेळा आलं पाहिजे 10 सेकंदात. अच्छा. म्हणजे 10 असं नाही पण जास्तीत जास्त वेळात. तर तो एक प्रयत्न वेगळाच असायचा. तर माझं 10 सेकंदाचं आहे. झंडूबाम झंडूबा पिडारी बाम, झंडूबाम झंडूबा पिडारी बाम, सर्दी सरदर पीड़ा को पल में दूर करे झंडूबाम झंडूबाम. 6 वेळा झालं बघा. 10 सेकंदात 6 वेळा. खुश. आणि त्यात मीटरमध्ये पण बस. आणि त्याच्यानंतर 2-4 सेकंद व्हॉइस ओव्हरसाठी ठेवावे लागायचे. अच्छा. हां, हे असं असं करतं म्हणून हे असं म्हणून झंडूबाम. किंवा आमची कुठेही शाखा नाही काही म्हणजे 2-3 सेकंदात जे काय बडबडायचं, पत्ता द्यायचा आहे तुम्हाला तर ते. त्याच्यानंतर आणखी मला माझ्या आवडीचं एक ऐकवतो. तर ते 30 सेकंदाचं आहे पण इतकं गोड झालेलं आहे. पूरब से सूर्य उगा फैला उजियारा, पूरब से सूर्य उगा फैला उजियारा, जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा, पूरब से सूर्य उगा फैला उजियारा. क्या बात आहे. या जिंगल्स अगदी आज सगळ्यात प्रत्येकाच्या मनात रुंजी घालतात. म्हणजे अजूनही प्रत्येकाला आत्ताच आपण ऐकलेलं आहे आणि हे ऐकतच राहावं असंच वाटत राहतंय. या सगळ्यामध्ये एक गाणं आपण म्हणूया जे देशाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं, मिले सूर मेरा तुम्हारा. तो सूर कसा काय जुळला? मलिक म्हणून एक प्रोड्युसर होता, त्याच्या डोक्यातली कल्पना आहे. अच्छा. की जात धर्म सगळं हे वेगळे आहे पण माणूस म्हणून एक आहे. अच्छा. हे त्याला दाखवायचं होतं. तर काय करता येईल. मग पियुष पांडे म्हणून मोठा ONMचा माणूस, लेखणीमध्ये फेविकॉलची तुम्ही जाहिरात बघितली असणार. म्हणजे एका लॉरीला हजारो लोक लटकत आहेत कारण काय ते फेविकॉलचे घेऊन चाललेली असते. असं ते एक मासा गळ टाकून बसलेला आहे, तो एकाला काहीच मिळत नाही आणि हा काढतो कारण फेविकॉल असतो. तर अशा ह्या ज्या कल्पना त्याचा जनक आपण तो पियुष पांडे.
तर त्यांनी हे लिहिलं होतं शब्द, मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. वा. आणि बाकीच्या लँग्वेजेस वेगवेगळ्या होत्या. 14 लँग्वेजेसमध्ये आम्ही ते हे केलं. आणि टायमिंग किती असायचं माहिती आहे, फक्त भीमसेन जोशींचं सोडलं आणि लताबाईंचं सोडलं तर म्हणजे 15-20 सेकंद तरी त्यांना होते. 5 सेकंद मराठी, 5 सेकंद गुजराती, 6.5 सेकंद हे. 6.5 तर 7 झालं तर काय, म्हणून मी आणि कविता कृष्णमूर्ती दोघं त्याच्यावर भांडायचं. हो 6.5च कशाला पाहिजे, 6 कर किंवा 7 तरी कर ना, असं असं काय कंजूसीपणा. तर म्हणून नाही मेरे को 6.5 आहे असं प्रत्येक लँग्वेजच्या वेळी व्हायचं. आणि हे सगळं आम्ही केलं आहे ते सकाळी 10 ते रात्री 10 मध्ये. एवढं सगळं अवाढव्याचं. बापरे. फक्त 12 तासात. फक्त लताबाई इथे नव्हत्या. अच्छा. म्हणून थांबावं लागलं ते शूटिंगसाठी. म्हणजे अमिताभ मध्ये तर ते कविताकडनं गाऊन घेतलं. अच्छा. आणि मग लताबाई आल्यावर लताबाईंनी डब केलं आणि ते झालं. 12 तासात मला वाटतं 13 भाषेतलं गाणं असेल. होय होय. 13 भाषा. आणि ते इतकं अपील. आपण रस्त्याने चाललोय आणि कुठे टीव्हीचं दुकान आहे तिथे लागलं ना 15 ऑगस्टला 26 ऑगस्टला की आपण थांबतो, ते ऐकतो आणि मग पुढे जातो. पण ते बसवलं कसं, कारण मल्याळम वेगळं नाही, वेगळं काही नाही आहे, फक्त ते भाषा, त्यांची भाषा कशी. लिहायचं काय होतं, मला प्रत्येक जण येऊन विचारायचं हमको क्या लिखना है. तर तो मलिक सांगायचं कुछ नाही, मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने. मग तो यंद उडले तत्तो बडले तो तमांडी बिंतलेले, म्हणजे मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. अच्छा. त्यांच्या भाषेत. पण आपल्याला वाटतं काहीतरी घडतंय काहीतरी. गुजरातीवाला, तमिळ, कोकणी, आपला बंगालीवाला अमर शोर मानेर शूर, म्हणजे सूर, तुझे सूर माझे सूर डे 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 डा, असं सगळं तेच होतं. बरं, त्याला भैरवीच्या बाहेर जायचं नव्हतं. अच्छा. सुरावट म्हणजे अंतरा करूया आता आपण नाही, ला 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 दा री रा, हेच ऐकू आलं पाहिजे प्रत्येक लँग्वेजमधून. अच्छा. जरासं फरक. तुमच्या आमच्या देरी रा दा डा 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 डी दा डा डा डी डा डा. तर हे आम्हाला हे झालं. आणि फक्त टायमाचं आम्हाला वाटत होतं की 5 सेकंद म्हणजे काय, अगदीच नाही आहे म्हणा. पण तेही इतकं लोकांना आवडलं ते पटपट. मेन कमल हसन नुसता असा बसला समजा नदीच्या काठावर, किती सांगून जात होतं वेगवेगळ्या. ती ट्यूनच बरंच काही 3 बनवल्या त्या आम्ही ट्यून. अच्छा. सुरुवात अशी झाली की त्यांना 2-3 ट्यून ऐकायच्या आहे म्हणून आम्ही वेगवेगळ्या रागामध्ये केल्या होत्या. आणि आम्ही मीटिंग झाली तर पहिली वाजली तेव्हा अच्छा 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 2-3 माणसांनी अच्छा अच्छा म्हटलं. त्याच्यानंतर दुसरी ऐकली, हां धिस इज गुड, धिस इज गुड. म्हणजे एक 5-6 जण, 3च्या जागी 6 जण डोक्यात. आणि जेव्हा हे जे वाजलं, मिले सूर मेरा तुम्हार, या धिस इज द करेक्ट वन, असं करून ते पास झालं. आणि मग सुरुवात झाली भीमसेन जोशींपासून. मग त्याने आपल्या क्लासिकलच्या बाजाने गायलं ते, त्याच्यामुळे आणखीन फरक पडला, तो कळलं गेलं. आणि करत 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 या लँग्वेजपर्यंत आलो. आणि दीदी म्हणजे लताबाई जेव्हा शेवटी येतात आणि गाऊन असं, आज माणसं उभी राहतात राष्ट्रगीत असल्यासारखं. कळलं की नाही, इतका त्याला मान आहे. दीदींबरोबरचं ते पहिलंच गाणं असेल, पहिलं आणि शेवटचं. 2-3दा असं झालं की मराठी पिक्चरचं असल्यामुळे त्यांना फोन केला कधी, अहो असंच आहे, तर अरे माझा जरा घसा खवखवतो आहे, जमणार नाही वगैरे. बरं ठीक आहे, मग कोण मिळतं, मग त्यांना बोलवायचं. असं 2-3दा झालं. आणि मी फोन करायचो नाही, तोरणेंनाच सांगायचो, म्हणजे डिरेक्टर जो कोण असेल, राजदत्तजी तुम्ही करा, कारण तुम्ही माझ्यापेक्षा जास्ती वयाने आहे, तुमचा रिस्पेक्ट आहे हे. मग नाही, माझी बाळची रिहर्सल आहे असं आहे वगैरे असायचं. अच्छा. गायचं नव्हतं त्यांना गाणं का काय? मलाही माहिती नाही, पण जमलं नाही असं मी सांगतो. पण मी आता 5-1 वर्षापर्यंत त्यांनी जेव्हा गाणं जवळपास बंद केलं होतं, आता गाणार नाही म्हणून, तर तेव्हा ते महेश टिळेकर म्हणून आहे, तर त्यांनी मला सांगितलं दीदींकडनं गाव. म्हटलं तर
गाणं बंद करतायत. नाही नाही म्हणून त्यांनी फोन लावला. तर म्हणाले अशोकला सांग फोन करायला. म्हणून मी फोन लावला तर मला फोन उचलला. कोण बोलतं? मी म्हटलं अशोकपती. हां बोला बोला. म्हटलं बोला म्हणजे तसं एक गाणं करायचं होतं तुमच्याबरोबर, पण कारण सांगतो मी. म्हटलं माझं आणि तुमचं एकही गाणं नाही. नाही कसं काहीतरी केलं आहे रे मी तुझ्यासाठी. म्हटलं ते मिलेसूर सोडून द्या म्हणाला. तर नाही ना सोडून कसं, ते तो रे ह्या गाण्यांच्या वरचं आहे सगळं, इतकं छान झालेलं आहे. तर त्या गुणधर्माने तेवढं फक्त मी केलेलं आहे त्यांच्यासाठी. पण तेच सुद्धा थँक्स म्हणतो देवाचे मी. एवढंच काय असेल ना पण गाऊन लता दीदींचा आवाज आपल्या शब्दांना लाभणं. पाहता पाहता हा सगळा प्रवास कधी शब्दलेखनापर्यंत येऊन पोचला, गीतलेखनापर्यंत येऊन पोचला हे कळलं सुद्धा नसेल. राधा ही बावरी कसं काय, म्हणजे ते लिहिलं कसं काय गाणं? अचानक काय वाटलं की आता गीतलेखनात आपण नाही नाही काय काम करण्याची जसा काळ बदलत चालला होता, काम करण्याची पद्धत पण बदलत चालली होती. अगोदर काय असायचं, गदी माडगुळकर, जगदीश खेबोडकर, शांता शेळके त्या काळातले जे मोठे मोठे कवी होते, तर डिरेक्टर प्रोड्युसर हे त्यांच्याकडे जायचे. अच्छा. सिच्युएशन सांगायचे त्यांना की असं असं आहे, हिरोईन एकटी घरात बसली आहे, मग ते आहे, मग तो येतो हिरो, मग ते लव सॉन्ग म्हणा किंवा काय असं काही प्रत्येक गोष्टीचं. आणि मग आता गाणं लिहा तुम्ही, मग गाण्यामध्ये भाव काय पाहिजे वगैरे वगैरे ते डिस्कस व्हायचं. आणि त्या हिशोबाने मग ते ओके झालं की मग संगीतकाराकडे गाणं द्यायचं. अच्छा. म्हणजे राम कदम असतील, बाबूजी असतील कोणाकडे, आणि मग आर्टिस्टकडनं गाऊन घेतलं जायचं. आता काय झालं होतं, म्हणजे मी आर डी बर्मन, एस डी बर्मन बरोबर कामं केलेली आहेत, लक्ष्मीकांत प्यारेलाल बरोबर. तर प्रोड्युसर यायचे आणि सांगायचे पंचम ऐसा करते. पंचम म्हणजे आर डी बर्मन. पहिला ट्यून बनाव और आनंद बख्शी से लिखवा लेते, मजरू सुलतानपुरी उनसे लिखवा लेते, कोणाबरोबर, पण पहिली ट्यून बनाव. मग त्याला सिच्युएशन सांगायचे, देख इधर समुंदर के किनारे खडे आहे, मग हिरो मागून ओ करत येतो, हे रोमॅन्टिक गाणं. मग त्या म्हणजे शम्मी कपूर असेल समजा कोणी, तर त्याच्या स्टाईलचं मग डा 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 रे डा 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 काही, म्हणजे ही चाल झाली. म्हणजे तर ते आता डा 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 हे शब्द आमचे संगीतकारांचे, कारण शब्द नाही आपल्याकडे. डा 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 रे डा. तर माझ्याकडे एक प्रोड्युसर आला आणि म्हणाला की अशोकजी, माझ्याकडे जे कथानक आहे त्याच्यामध्ये आमच्या हिरोईनला स्वप्न पडतं रात्री. अच्छा. अरे म्हटलं वा, नवीनच आहे, रात्री स्वप्न पडणं ना. तर म्हटलं तर त्याला स्वप्न पडतं काय की राजकुमार येतो, म्हणजे तिचा प्रियकर, आणि ते गाणं तिचं होतं. तर कधी भेटूया आपण, म्हणजे काहीतरी तयार करा तुम्ही. तर म्हटलं आज काय सोमवार आहे ना, बुधवारी भेटूया. आणि मी जरा फास्ट आहे, म्हणजे बनवण्यामध्ये असं रेंगाळत नाही. अच्छा. हां. तर ते गेले आणि मग झालं माझं. रा री रा रा ता रा री री ला 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 ती रा 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 रा. आता ला ला री री रू रू री री काही. तर म्हटलं आता त्याला समोरच्याला भावना कशा पोचवाय, तर मी डमी शब्द लिहायला लागलो. काल राती स्वप्नामध्ये एक राजा आला, मजमोहून गेला. म्हणजे रात्री मला स्वप्न पडलं, एक राजा आला, मला मोहून गेला. झालं, म्हणजे त्यांना जे पाहिजे होतं ते मिळालं. आता ओके म्हणा किंवा नको पण त्यांना आवडलं तिसऱ्या शिवाय. तर म्हणाले नांदगावकरकडे जाऊया गाणं लिहायला, म्हणून गेलो. तर बोलता बोलता मी म्हटलं गाण्यात शब्दासकट ऐकवलं त्याला. याला डमी शब्द म्हणतो आम्ही, जो संगीतकार लिहित होते. काल रात्री स्वप्ना. तर म्हणा हे कोणाचं गाणं आहे? म्हटलं कोणी लिहिलं आहे? म्हटलं लिहिलं नाही मी, असे डमी शब्द लिहिले, तुला फक्त मीटर कळावे. अरे छान आहेत, हेच ठेवूया आपण. अच्छा. हां, म्हणून मी त्या मुखड्याचा कवी मी होतो आणि अंतरे नांदगावकरने लिहिले. क्या बात आहे. तर तेव्हा अर्धवट कवी म्हणून मला लोक बोलायचे. तेव्हा सुरेश वाडकरांचा अल्बम करायची एक वेळ आली. तर सुरेश म्हणाला मस्त काहीतरी करूया आपण आडगाणी. तर म्हटलं बरं. माझ्याकडे 4 गाणी तयार होते, बँक म्हणतो ना आपण तसं. तर ती ऐकवली त्याला आणि झाली. ते 4थं गाणं संपलं आणि तो म्हणाला
अशोक मी आता उद्या अमेरिकेला चाललो आहे, अच्छा 15 दिवस इकडे नाही, तर त्याच्यानंतर तोपर्यंत तू गाणी बनव 4 पुढची आणि आपण आल्यावर करूया. मी विसरून गेलो, कारण नाटक, सिनेमा, सिरियल हे त्याची. त्याचा फोन आला एक 15-16 दिवसांनी, अशोक मी आलो आहे इंडियामध्ये. म्हटलं वेलकम वगैरे. अरे काय झालं काय? म्हटलं कशाचं? पुढची 4 गाणी काय? अरे म्हटलं खरं विसरलं. म्हटलं एक गाणं तयार आहे, उगीच फोनवर होतो, तर तुला संध्याकाळी ऐकवतो. अच्छा. आणि गेलो मी, ऐकवलं त्याला. म्हटलं आता ऐकवायचं म्हणजे काहीतरी थोडी तयारी करूया. जरा क्लासिकल वाजाचं असावं, सुरेश वाडकर गातोय तर डमी शब्द लिहिले. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा. त्याला ऐकवलं, तू वेडा शो, तू गाणी गोड करतो माहिती, शब्द कोणाचे आहेत रे? काय शब्द आहे? म्हटलं कोणाचे नाही, माझेच आहे, हे डमी शब्द आहेत. आपण कोणाकडनं? तो नाही नाही एक माझ्याच रे म्हणून सबंध गाणं तू लिही आपण. आणि मग माझं हे पहिलं फुल सॉन्ग लिहिलेलं, कंपोज आणि लिहिलेलं असं. स्वप्नील बांदवडकर, मी माहीमला राहायचो आणि तो कॅडल रोडला, माहीमलाच. मी अशोकजी तुम्हाला गाणं लिहायचं आहे. अरे म्हटलं वेडा की काय तुम्ही, कसं कुठे गाणं? मला चाल लावायला सांग. मी नाही तुम्ही मग सुरेशजींचं कसं लिहिलं, सप्तसूर आहे. म्हटलं एखादं मग एखादं समजा, हे माझ्या लिहायचं. म्हटलं काय कोणतं गाणं का नवीन बनवायचं? नाही तुमचंच गाणं आहे. म्हटलं कोणतं? ते शंकर महादेवांनी गायलं होतं बघा कोकणीमध्ये. अच्छा. तर म्हटलं हां. अरे म्हटलं ते तरी आणखीन भयानक आहे. ललला लला लले डिडी डडा डा डडा डडा डे, इथे पहिली लाईन संपली. डिडी डडा डडी डिडी डिडी डडा डा, 2 लाईनी. असं म्हटलं 5-1 लाईनीचा तर मोकळाच आहे, त्याच्यानंतर 5-6 लाईनी अंतरा. दुसरं एवढे शब्द आणायचे कुठून? तर म्हटलं माझ्याने नाही म्हणून. तुम्ही 1 महिना घेतला तरी चालेल, मला महिन्याने द्या. बरं माझं कसं म्हटलं तसं की एकदा अंगावर आलं की पटपट सोडणार, रिझल्ट लागला पाहिजे त्याचा. काय तो गेला. 5-1 संध्याकाळी 5 वाजता आला होता, गेला. आणि मी बेचैन इथं काय डडा डडा डडे डडे डडा डडे, काय आणायचं काय? एखादं एक पाय घातलं असं मला शब्द पाहिजे. मग ते गण गण गणात बोते असं ते पण आठवायला लागलं. म्हटलं असं काहीतरी पाहिजे. मग एकदम छंकन हे वाजलं, बेल वाजली. आणि रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भीर भीरते, ही 1 लाईन झाली. परत म्हटलं रंगात रंग श्याम रंग पाहण्या नजर भीर भीरते दरडा. असं करत 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 सगळं तयार झालं होतं. फक्त हुक लाईन म्हणजे जे आपण समयवर पडतो. दडडा डडडा तारेवरणी साध ऐकुनी होई, राधाही बावरी हरीची. असं ते गाणं तयार झालं. सकाळी 11 वाजता फोन, स्वप्नील तुझं गाणं रेडी आहे, घेऊन जा. आणि कसं झालं ते तयार? आणि अरे कसं म्हणजे काय, रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भीर भीरते, ऐकून तान विसरून भान वाट कुणाची बघते, त्या सप्तसुरांच्या लाटेवरणी साध ऐकुनी होई, राधा ही बावरी हरी ही, राधा ही बावरी. सारेच जण तुमच्या सुरांचे बावरे आहेत काका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालिकांची शीर्षक गीतं. संध्याकाळी 7 वाजले 6 वाजले की मात्र प्रत्येकाच्या घरात वादळवाट असू दे, आभाळ माया असू दे, अवघाची हा संसार असू दे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भातुकलीच्या खेळामध्ये
त्या गाण्याचा तर फार एक वेगळाच किस्सा आहे. वेगळा किस्सा. पाडगावकरांचं ते गाणं. हो. हे एक वेगळं समीकरण आहे, टायटल सॉन्ग. आज प्रत्येकाला सिरियल्सपेक्षा ही टायटल सॉन्ग आपली वाटतात. खरं आहे. आणि त्याच्या मागे खरं तर हा चेहरा आहे. ते 1 मिनिटाचं असतं खरं म्हणजे. अगोदर 1.5 मिनिटं होत. हो. म्हणजे आभाळमाया आणि वादळवाट वगैरे तो जो टाईम होता 2000 सालचा, तेव्हा 1.5 मिनिटं मिळायचं काम करायचं. त्याच्यामध्ये वसवा कसं काय ते. आता 1 मिनिट झालं आहे. हो. पण लोकांचं काय म्हणणं आहे की ते 1 मिनिटाचं जरी ऐकलं ना तरी आम्ही एक सबंध गाणं ऐकलं, तृप्त होतो. त्याच्यात इतकं हे आहे म्हणून. आणि अधुरी एक कहाणीचा किस्सा सांगतो, बाकी तर बनतच असतात. राकेश सारंगचा फोन आला मला एक दिवस. म्हणाला, अशोक एक सिरियल करतो, टायटल आहे की अधुरी एक कहाणी. तर म्हटलं मग. तर म्हणे तुला गाणं पाठवतो, ते करून मला देवकीचा टाईम घे आणि 2 दिवसात करूया आपण. म्हटलं बरं. तर त्याचा माणूस आला ऑफिसमधनं, लिफाफा माझ्या हातात ठेवला. मी असं उघडलं आणि बघितलं तर भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव. मी त्याला फोन, अरे तू चुकून वेगळा लिफाफा पाठवलास माझ्याकडे. तर का? तर म्हटलं हे अरुण दातेचं गाणं आहे जुनं, पाडगाव गाणं. तर आपल्याला काय, तर तेच करायचं. अरे म्हटलं काय बरं आहे ना डोकं, एवढं जुनं गाणं आणि लोक काय म्हणतील. तर म्हटलं आमच्या लहानपणीपासून ऐकतो आहे आम्ही ते. म्हटलं तर म्हणाल नाही नाही तेच करायचं आहे. म्हटलं चॅनेलला सांग काय तरी. चॅनेलचंही तेच म्हणणं आहे, नवीन करायला सांगूया अशोकला. म्हटलं देवा. त्या दरम्यान एक काहीतरी प्रोग्राम होता शिवाजी मंदिरला, तर मला बोलवलं होतं तुम्ही या म्हणून. मंगेश पाडगावकर पण येणार आहे अध्यक्ष म्हणून, तुम्ही पण या वगैरे. तर मी आलो आणि असा माझ्या सीटवर जाऊन बसणार. तर पहिल्या खुर्चीवरच पाडगावकर होते. अच्छा. आणि मी असं पुढे जातो, बघित पत्की इकडे या हो. तर म्हटलं नमस्ते नमस्ते, सॉरी बघितलं नाही म्हटलं. तर तुम्ही काय म्हणे माझ्या गाण्याला चाल लावताय. म्हटलं मी ओळखलं म्हणजे ते. म्हटलं ते अधुरी एक कहाणीचं म्हणताय का? तो हो. तुम्ही काय करणार हो, त्याला चाल काय लावणार? म्हटलं मी चॅनेलशी तेच आमचं भांडण झालं, म्हणजे बोलणं म्हणा भांडण म्हणा, की तेच ठेवूया, त्याला डेकोरेशन वेगळं करूया. हल्ली ऑर्केस्ट्रा वेगळा करतात, रिमिक्स म्हणतात त्याला, तर तसं काहीतरी करूया, चाल तीच ठेवूया. तर पण नाही म्हणाले, चाल वेगळी पाहिजे. अच्छा. बरं. राकेशने तर सांगितलं त्यांना सगळे पैसे विषय पाठवले आहेत पाडगावकरांना. तेव्हा ती भीती नाही, आम्ही चोरतोय किंवा काय करतो असंही नाही, सगळं ऑफिशियली आहे. तर म्हटलं असं असं तुम्ही काय करणार, चॅलेंज आहे तुम्हाला. म्हटलं मी हाच शब्द वापरला म्हटलं चॅनेलकडे, की चॅलेंज आहे, म्हणजे काहीतरी नवीन करायचं आणि ते लोकांना आवडलं पाहिजे, परत करायचं म्हणून नाही. तर म्हटलं आता हे वाढत राहणं. म्हटलं बसतो आता, सुरू होतं आहे. जाऊन बसलो. त्याच्यानंतर गाणं झालं. माझ्यावर जबाबदारी एवढी वाटली होती, म्हणजे आता दडपणच होतं. हो, दडपण म्हणजे सॉलिड असतं ना. आणि एवढी मोठी यशवंत देव, अरुण दाते आणि मंगेश पाडगावकर, म्हणजे रेकॉर्डिंग झालं. माझ्या हिशोबाने छान करायचा प्रयत्न केला. त्या हार्मनी केली. अधुरी एक कहाणी होतं आणि ते त्याचं रूपच बदललं सगळं पहिल्या गाण्याचं आणि आता. तर मला लोक म्हणायला लागले की आता आम्हाला तर पहिली चाल ऐकावं म्हणजे आठवावी लागते. काय होते जाऊ दे माझी ना. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला
अधुरी एक कहाणी, अधुरी एक कहाणी, अधुरी एक कहाणी. खरंच जुनी चालच आपल्याला विसरायला लावणार आहे हे गाणं आहे. आणि झालं, लोकांचे फोनाफोनी सुरू झाले, हे झालं ते झालं आणि लोकांनाही आवडलं. पण त्याच्यानंतर अरुण दातेंनी फक्त मला हे केलं, पुण्याला खास माझा प्रोग्राम होता, तिथे भेटायला आले. मिठी मारली पहिली तर काय गोड गाणं गेलं म्हणून. दिलदार. दिलदार आत्ताच नुकतं आलेलं एक गाणं अजूनही फार गाजत आहे. त्याचे शब्द तर फार अप्रतिम आहेच, पण संगीत तर अर्थात तुम्ही दिलेलं फार वाखाणण्याजोग आहे. तुला पाहते रे. हो, म्हणजे मी आज नाही म्हटलं तरी 4 डेकेडबरोबर काम केलं आहे. प्रत्येक पिढ्यांबरोबर. पाहिले मी तुला पाहता मला, पाहता पाहता हात हाती दिला, वेचताना वाटतो हा पारिजाताचा सडा, आणि माझ्या सरसजाचे नाव सांगे केवडा, तुला पाहते रे, तुला पाहते रे. कमाल कमाल. याखेरीज शब्दच नाही आहे. आताच तुम्ही उल्लेख केला की तुम्ही 4 डिकेड्स बरोबर सगळ्यांबरोबर कामं केलेली आहेत, 4 पिढ्यांबरोबर कामं केलेली आहेत. पण तुम्ही अनेकांचे कमांडर सुद्धा राहिलेले आहात. तो किस्सा खरं तर मला ऐकायचा आहे. शंकर महादेवनला तुम्ही कसं काय लॉन्च केलं? कमांडर म्हणून एक सिरियल करत होतं, अधिकारी ब्रदर्सची. तर त्यांचा पहिला फोन आला आणि म्हणाला कमांडर सिरियल कर रहा हूँ, रमेश भाटकर आहे कमांडर. आणि म्हटलं ठीक आहे, लिखवा दीजिए मेरे को. म्हणून कागद पेन घेतलं आणि हां बोलिये म्हटलं. शब्द पाहिजे ना काहीतरी चाल लावायला. म्हणजे कमांडर, हां कमांडर, आगे कमांडर, आगे कमांडर. अरे म्हटलं गाना किधर है? गाना कुछ नहीं, कमांडर है बस. शब्द फक्त कमांडर, फक्त का. म्हणजे इसको क्या ट्यून करणे का. तर सब्जेक्ट काय म्हणून विचारलं. तर त्याचं ते म्हणाले पोलीस आहे, हे आहे, गुन्हेगारी वगैरे वगैरे सगळं. तर मला पटकन ते आठवतं ना, पोलिसांच्या पायाचे आवाज, वायरलेस चालले आहे, सायरन वाजतायत, हे धावपळ चालली आहे सगळं. म्हटलं ते तर सगळेच करतात. म्हणजे आपण पिक्चरमध्ये पण बघतो ते आलं की तर म्हटलं काहीतरी नवीन झालं पाहिजे. आणि तेवढ्यात फोन वाजला, मी उचलला. दुर्गा जसराजचा फोन होता. अशोकजी एक मुलगा आला आहे आणि काय गातो ना, गोडच गातो, तुम्हाला ऐकवायचं एकदा. म्हटलं ठीक आहे, कधीतरी घेऊन ये शनिवार रविवार नाही, आता माझ्या बाजूला बसला आहे. ती मी माहीमला आणि ती शिवाजी पार्कला 10 मिनिटाचा रस्ता. तर मी आत्ता घेऊन येते, तुम्ही घरी आहात ना, बस झालं. म्हटलं बरं. तोपर्यंत मी आपला प्रयत्न कमांडर माझ्या हिशोबाने चाललं होतं. म्हटलं काय का. तर तेवढ्यात आला. म्हटलं शंकर महादेव. ते म्हटलं ठीक आहे बैठे, सुनाई आहे कुछ, तुम्ही माझ्याशी मराठी बोलू शकता. अच्छा. एकदम काय बायको मराठी आहे त्याची. ते म्हटलं बरं ठीक आहे, काय ऐकवणार. खळ्यांचं ते ऐकू का, बगड्यांची माळ. म्हटलं नक्की आवडेल मला. म्हटलं मग ते ऐकू. असा म्हणजे गाऊन गेला. त्याचे म्हटलं साऊथ में क्या गाते आप, मद्रासी आहे ना तो. ते म्हटलं ते गाणं ऐकवलं मी सगळं. अरे म्हटलं काय माणूस आहे काय, गळा आहे काय, म्हणजे मशीन गन सारखं सगळं. नोटेशनचं नाही ना ते चला. पण मी त्या सगळ्यातून शिकत गेलो. म्हणजे मला आता काय कमांडरसाठी करायचं आहे, छोटा मेंदूमध्ये ते माझं ते सगळं सुरू झालं होतं. म्हटलं ओके.
म्हटलं कल सुबह क्या, अरे काम नहीं इसलिए तो आया हूँ आपके पास. म्हटलं ठीक आहे, कल सुबह रेडिओ आणि पहुंच जाना. माझ्या मनात एक तयार झाली होती चाल, आता जे त्यांनी ऐकवलं तान तानबाजी म्हणा, नोटेशन, हे ते सगळं आलापी सगळं, आणि ते मी माझ्या कमांडरमध्ये फिट केल्या. आणि ते लोकांचं कौतुक. मला मद्रासहून बेंगलोर कुठूनही फोन यायचे, वो आपके पास लड़का गया उसका नाम क्या, म्हटलं शंकर महादेवन, तो उसका नंबर देना ना हमको. बरं तो मद्रासला जायचा, बेंगलोरला जायचा, कुठे चेन्नईला जायचा, इथे कशासाठी तर आलाप करायला. फक्त 1 वर्ष. शंकर एक दिवस कंटाळला माझ्याकडे, म्हणाला अशोकजी आपने वो मेरे को कमांडर का दे के ना फंसा दिया. म्हटलं क्या हुआ, हर लोग म्हणजे कुठे आग लागली फॅक्टरीला, अक्षय कुमार धावतोय, धावपळ चालली आणि तिकडे आलाप. इथे कोणाची आई मेली हिरोची, तिथे परत आलाप. हे झालं आलाप. ते म्हणजे कंटाळ गाय आलाप गा. आणि तेवढ्यात जावेद अख्तरनी त्याला जे आयडिया दिली नॉनस्टॉप, जे म्हणा ब्रेथलेस, ते आणि तिथून जो सुरू झाला आहे तो ब्रेथलेस प्रवास एकदा त्याचा चालू आहे अगदी. तर असा तो कमांडरची शंकर महादेवनची गोष्ट. त्याच्यानंतर स्वप्नील बांदोडकरकडे राधाई बावरी दिले, खपेल की नाही, खपेल की, असं ते सगळं चाललं होतं. अशा माघी गणपती उद्यान गणेश आहे ना आपलं शिवाजी पार्क, तिथे माझा प्रोग्राम ठेवला होता त्यांनी. तर हा एक 50 घेऊन आला सागरिकाकडनं विकायला. म्हणजे एक टेबल लावलं, ड्रायव्हरला बसवलं त्यांनी स्वप्नीलने, हे विकून टाका म्हणून. आणि आमचं जेव्हा राधाई बावले वन्स मोर आणि पहिल्यांदाच गायला, म्हणजे गणपतीची कृपा म्हण. आणि लोक बागे जाऊन ते 5 मिनिटात 50 शिड्या गेल्या तिथल्या तिथे. तर असं सगळं आहे. अजित कडकडे अभिषेकींचा शागीर, तर मला त्याचा आवाज आवडायचा भयंकर, म्हणजे धार म्हणतो ना रामदास कामतांच्या टोकदार. तर मी शांतारामला म्हटलं अरे अजित कडकडे म्हणून आहे, त्याच्याकडनं गाणी गाऊन गाऊया ना आपण. हो करूया ना चला. म्हणून आम्ही त्या कंपनीला सांगितलं, इंद्रेको कंपनी, त्यांनी ओके दिलं. मी त्याला बोलवलं आणि सजल नयन नितधार बरसती हे गाणं आहे ते त्याच्याकडनं भैरवी गा. तर आजही तो सांगतो की मला जे ओळखतात ते ह्या गाण्यामुळे आणि ह्या अशोक पत्कींमुळे त्याने गाणं मला. तर असे प्रत्येकाचं चालू असतं. मुलाखतीचा शेवटचा टप्पा आलेला आहे. खरं तर गप्पा संपत नाही आहेत, फार विषय आहे, कारण कॅनव्हास खूप मोठा आहे. आज आमच्या माध्यमातून अनेक जण जे संगीत क्षेत्रात येऊ पाहतायत ते तुम्हाला ऐकतायत. अगदी थोडक्यात तुम्हाला त्यांना काही सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय द्याल? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या मुलाखतीला जशी सुरुवात सांगीतिक झालेली होती त्याचा शेवटसुद्धा तितकाच गोड व्हावा. आणि मुलांना सांगायचं म्हणजे हल्लीच्या पिढीला काय झालं आहे, नवीन इन्स्ट्रुमेंट यायला लागले आहेत जे आम्हाला कष्टाने मिळवावं लागायचं, मेहनतीने. तर इक्विपमेंट आली आहे, म्हणजे कॉम्प्युटरपासून सगळंच बघा तुम्ही. तर तुम्ही काही करू शकता गिमिक्स त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुमचा रियाज मागे पडत चालला आहे. तर तो पडता कामा नाही. म्हणजे एखादा तुम्ही लाईन गाताय, मध्ये चुकला, अरे असं हां कर, मग तेवढाच लाईनच करतात ते मुलं जे गायला येतात. ते तेवढे अरे सबं नंतरा गाणं आहे, ह्या वेळेस छान होईल, आणखीन इकडे बघितलं पाहिजे. पण नाही, तो आळशीपणा येत. रियाजाची गरज काय आता, तुकडे नाही हां ओके, मग त्याच्या पुढचं गायलं, त्याच्या पुढं. अरे आमच्या वेळी कसं असायचं, पहिलं जे म्हणजे लताबाई, बाबूजी म्हणा, रफी साहेब म्हणा, किशोर कुमार, सुरुवातीला झालं चुकता कामा नये भीती असायची. माझ्यामुळे चुकता कामा नये गाणं, म्हणजे तेवढा रियाज करून यायचे प्रत्येकजण. तिथेही रिहर्सल व्हायच्या 10-10, 20-20 स्टुडिओमध्ये. आता काही राहिलेलं नाही. केव्हा यायचं, मी 2 वाजता टाईम दिला की 3 वाजता जरा ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे, हे मेट्रोनी तर वाट लावली आहे सगळ्यांची, आणि काय तर ते सगळंच म्हणजे असं होत चाललं. ते तिथे लक्ष द्यायचं, रियाज करायचा आणि स्वतःला सांभाळायचं. खरं.
हे हल्लीच्या पिढीने शिकलं पाहिजे. आणि जे चांगलं ऐकण्यासारखं आहे, चांगले मार्गदर्शक आहेत, त्यांच्या सानिध्यात राहा. तुम्हाला पुष्कळ नकळत मिळतात त्या गोष्टी. तर ते करत राहा. आणि काय शेवटचं म्हणाले, सांगीतिक शेवट होऊन जाऊ दे. हां. सुर की नदिया हर दिशा से, सुर की नदिया हर दिशा से बहके सागर में मिले, बादलों का रूप लेके बरसे हरते हो मिले, सुर मेरा तुम्हारा मिले, सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा, तो सुर बने हमारा. अप्रतिम, अप्रतिम. थँक्यू. तुम्ही आज इथे आलात, इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. अंतर्नादमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या पाहुण्यांसह आणि पुन्हा होऊया अंतर्मुख अर्थात अंतर्नादमध्ये. तेव्हा पाहायला विसरू नका फक्त लोकशाही.